Living in the vision of God every day. रोज देवाने दिलेल्या दृष्टांतात जगणे. Now, the word vision, आता हा जो शब्द आहे दृष्टांत, it means divine revelation. म्हणजे दैवी प्रगटीकरण. When we speak about vision, it is a divine revelation. जेव्हा आपण दृष्टांताविषयी बोलतो ते म्हणजे दैवी प्रगटीकरण. Vision comes from God. दृष्टांत देवाकडनं येतात. It is sealed by the Holy Spirit. त्या दृष्टांतावर पवित्र आत्म्याचा शिक्का असतो. It does not fade away. आणि ते कधी फिकट होत नाही. Without vision, you will perish. दृष्टांताशिवाय तुमचा नाश होईल बेटा. Without vision, you cannot have abundant life. दृष्टांताशिवाय तुम्हाला विपुल जीवन, भरपूर जीवन मिळणार नाही. That's what Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Without vision, you will perish. दृष्टांताशिवाय तुमचा नाश होईल. Perish in the eyes of God. देवाच्या नजरेत तुमचा नाश होईल. See, here perish आणि इथे नाश doesn't just mean physical death. आणि नाश म्हणजे केवळ शारीरिक मरण नव्हे. It means spiritual confusion. आध्यात्मिक गोंधळ उडणाऱ्या अशा लोकांचा की ज्यांना देवाकडचा काही दृष्टांतच झालेला It नाही. means destruction. याचा अर्थ त्यांचा नाश होणार आहे, आध्यात्मिक गोंधळ होणार आहे. It means living without meaning for your याचा life. अर्थ अर्थाविना तुम्ही तुमचं जीवन जगत आहात. तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थच कळालेला. And God's vision means आणि देवाचा दृष्टांत म्हणजे you hear God's voice through the word, through the spirit. हालेलुया. तुम्ही आत्म्याद्वारे आणि देवाच्या शब्दाद्वारे देवाची वाणी ऐकता की देव माझ्याशी बोलत आहे. You follow his direction. तुम्ही देवाच्या दिशेमागे मार्गदर्शनाखाली चालता. A visionary person जो द्रष्टा माणूस असतो ना, is very strong in his emotions. तो त्याच्या भावनांमध्ये फार बळकट असतो. तो मास्टरी घेतो आपल्या भावनांवरती. Any person कोणी who is talking about eternity, कुठलाही माणूस जो अनंत काळाविषयी बोलत he असेल, is a visionary person. समजायचा हा द्रष्टा माणूस आहे म्हणून वरच्या गप्पा मारतोय. The one who walks in God's instruction is joyful. जो माणूस देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो, देवाने दिलेल्या सूचनांखाली चालतो, तो आनंदी आहे. Why? का? Because the word and the vision work together. कारण देवाचा शब्द आणि देवाचा दृष्टांत एकत्र चालतात. When you obey the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दाच्या आज्ञा पाळाल, your steps are in line with the vision of God. त्याला तुम्ही जी पावलं उचलता ना, ती देवाच्या दृष्टांतानुरूपच असतात. Even before you were born, your vision was written for you. तुमचा जन्मही होण्या अगोदर ऍक्च्युअली तुमचा दृष्टांत लिहिलेला आहे. Vision cannot be produced by man. आणि दृष्टांत माणसाकडनं पैदा होत नाही. It's not the product of the earth. आणि दृष्टांत पृथ्वीवरचं उत्पादनच नाहीये. Any vision that surrounds you is not a heavenly vision. आणि जो कुठला दृष्टांत फक्त मीच्या सभोवताली फिरत असतो, मी, तो स्वर्गीय दृष्टांत नाहीये. ते तुझंच चाललेलं आहे. But पण the vision from heaven स्वर्गाकडनं आलेला जो is very दृष्टांत आहे, pure. तो फार शुद्ध असतो. It is very holy. तो फार पवित्र असतो. It is very तो purposeful. फार It संकल्पपूर्ण is असतो. kingdom based. तो राज्यावर It आधारित is असतो. kingdom oriented. तो राज्यातनं आलेला असतो. And it is eternal. आणि तो अनंत काळचा असतो. आमेन. Vision comes from God. दृष्टांत देवाकडनं येतात. You don't make it up. आपण ते दृष्टांत असे तयार नाही करत. You don't sit down one day and say, आणि तुम्ही लोक एके दिवशी खाली बसून असं म्हणालात I think I will do this with my life. की मला असं वाटतं माझ्या आयुष्याचं मी असं करावं. No. नो नो नो. Vision is related to revelation. दृष्टांताचा संपर्क प्रगटीकरणाशी आहे. Vision is revealed to you. दृष्टांत तुला प्रगट केला जातो. Vision is written for you, but it is दृष्टांत- revealed to you. दृष्टांत तुझ्यासाठी लिहिलेला आहे, पण तो तुला होता प्रगट होतो तू बिलीवर झाल्यानंतर. And God shows it to you. आणि देव तो तुला दाखवतो. He puts it in your heart. तुझ्या हृदयामध्ये देव ते घालतो की देख ले सुन ले मैंने तुझे क्यों पैदा किया है. Whether you are educated or not, आणि मग त्यामध्ये तुम्ही शिक्षित असा, डिग्र्या असा नसा, काही फरक the नाही पडत. moment you are born again, ज्या क्षणाला तुमचा नवीन जन्म होतो, a certain measure of vision is implanted in you. काही प्रमाणामध्ये त्याच दिवशी तो दृष्टांत तुमच्यात येतो. काही That's प्रमाणात. why you are hungry 24/7. आणि म्हणून तुम्ही 24/7 देवासाठी भुकेले असता नवीन जन्म झाल्यानंतर. That's why you are thirsty 24/7. आणि म्हणून तुम्ही 24/7 देवासाठी तहानेले असता नवीन जन्म झाल्यानंतर. You may wander all over the world, but you will come back to हाँ. the Father's house. अख्ख्या जगात तुम्ही भटकायला, ये आया वो आया, ये मीटिंग होई वो मीटिंग होई, सगळीकडे भटकून शेवटी बापाच्या घरी तुम्ही येणारच. Because He has a vision in Him. कारण दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. You don't choose it like a hobby. आणि एखादा छंद किंवा एखादी हॉबी म्हणून ते निवडायचं नसतं की हा माझा छंद आहे. नाही नाही. You discover it through prayer. प्रार्थनेद्वारे तुम्हाला ते कळायला लागतं. You discover it when you read the Bible. प्रार्थनेतनं बायबल वाचल्यानंतर आपल्या डोक्यात तो प्रकाश पडायला लागतो. Every day read the word. रोज
बायबल वाचायचं, वचन वाचायचं, Every day talk to Him. रोज देवाशी बोलायचं. No रोज matter how busy you are. तुम्ही किती कामात असा, नाही ना ड्युटी जरी तुमची असली तरी तुम्हाला बायबल वाचायलाच हवं, प्रार्थना करायलाच हवी. If you want your vision to be alive, आणि तुम्हा लोकांना जर तो दृष्टांत जिवंत हवा असेल, you have to have an encounter with God every day. तुम्हाला रोज देवाला भेटावं लागेल, त्याच्या समोर बसावं लागेल. You don't live on last year's prophecy. गेल्या वर्षीच्या भविष्यवाणीवर आपण जगत नाही, जगू God's शकत word नाही. is prophetic. देवाचं वचनच भविष्यवाणी पर आहे. Every week you have to hear God's word. दर आठवड्याला देवाचं वचन तुम्ही ऐकायला पाहिजे. Vision keeps your passion alive. दृष्टांत आवेशाला जिवंत ठेवतो. Vision keeps the fire alive. दृष्टांत त्या आगीला जिवंत ठेवतो. आमेन. Vision is the foundation. आणि तो दृष्टांतच पाया आहे, Otherwise you would perish. नाहीतर नाश होईल तुमचा. If there is fire in your bones, तुझ्या हाडांना जर आग लागलेली असेल, you are a visionary person. याचा अर्थ तू द्रष्टा माणूस आहेस. If I didn't have vision, जर माझ्याकडे दृष्टांत नसता only depended on my talent and skill, आणि फक्त माझ्या कलांवर आणि माझ्या सगळ्या प्रतिभांवर मी अवलंबून राहिलो असतो, today I would have been burnt out. आज मी जळून राख झालो असतो. But पण fresh oil is supplied to the ताजं तेल, vision. ताजं तेल रोज मिळतं दृष्टांतातून. आमेन. And so living in the vision is like putting on a spiritual headset. तर दृष्टांतात जगणं म्हणजे आध्यात्मिक हेडसेट लावणं आहे. Vision brings heavenly fruit. आणि दृष्टांत स्वर्गीय फळ आणतं. ओ हालेलुया. Earthly vision brings earthly fruit. पृथ्वीवरचे दृष्टांत पृथ्वीवरची फळं आणतात, It brings salvation, तारण आणतात, healing, आरोग्य आणतात, revival. संजीवन आणतात. My wife and I see the kingdom of God advancing every day. मी आणि माझी बायको रोज देवाच्या राज्याला प्रगती पथावर पाहतो. Amen. Amen. Every day in our spirit, रोज आमच्या आत्म्यामध्ये ते पेटलेलं आहे. we are seeing it happening. आम्ही रोज ते घडताना पाहतो. Many are coming out of the kingdom of darkness into the kingdom of light. अनेक माणसं अंधाराच्या राज्यातनं प्रकाशाच्या राज्यात येताना आम्ही पाहतो. And because we see it, we आणि- move with it. आणि आम्ही ते पाहतो म्हणून त्यात आम्ही राहतो आणि आम्ही ते करत राहतो. Praise God. आमेन. Let the vision of God become your world now. ओ देवाचा दृष्टांत तुम्हाला आता तुमचं जग वाटलं पाहिजे. A new world. नवीन जग बनवा देवाच्या दृष्टांताला. आता जग बदला तुमचं. Yes. जगातली माणसं पण हवी तर बदला, त्या दृष्टांतात या. Eyes that see the world one day will be closed. आणि जे डोळे जगाला बघतात ते एके दिवशी बंद होणार आहेत. Eyes that see the kingdom of God will never be closed. देवाच्या राज्याला बघणारे डोळे कधी बंद होणार नाहीत. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावामध्ये मी हे डिक्लेअर करत आहे. God's word will create a vision in your heart. देवाचा शब्द तुझ्या हृदयात दृष्टांत तयार कर. As I'm speaking the word of God, देवाचं वचन मी आता बोलत the असताना word of God which is alive वचन जे जिवंत आहे, and powerful, सामर्थ्यवान आहे, dividing you, तुला चिरतय, that will produce that vision in you. त्यातून तुझ्यात तो दृष्टांत निर्माण होणार आहे. You know, God spoke to Nathan the prophet देव नाथान संदेशाशी बोलला माहित आहे. concerning David's life and future. दाविदाच्या जीवनाविषयी, दाविदाच्या भविष्याविषयी नाथान संदेशाशी देव बोलला. Nathan was a visionary person, नाथान एक द्रष्टा माणूस होता. and that's why David kept Nathan with him. म्हणून दाविदाने नाथानाला स्वतःच्या जवळ ठेवलेलं होतं. Amen. Amen. And through his vision, त्याच्या दृष्टांताद्वारे he would many times guide David. अनेक वेळा तो दाविदाला मार्गदर्शन करायचा की ऐसा नहीं ऐसा कर, क्यों प्रभु ऐसा बोल रहा है. David also was visionary, दावीद पण द्रष्टा होता. but it is always better to have a visionary man with you. पण नेहमी अजून एखादा द्रष्टा माणूस आपल्या बरोबर ठेवणं चांगलं असतं. A visionary person will help a visionary person. द्रष्टा माणूस द्रष्टा माणसाला मदत करतो. आमेन. You help not just because you want to help, तुला मदत करायची म्हणून तू मदत करतो असा हिशोब नाहीये. but because God showed you your part in his kingdom. देवाने तुला त्याच्या राज्यातला मार्ग दाखवून टाकलेला आहे म्हणून तू मदत करायला पुढे येतोय. God showed you your role in the kingdom of आणि God. देवाने तुला तुझी भूमिका देवाच्या राज्यातली दाखवून टाकली म्हणून तू मदत करायला लागला. And that's why म्हणून I know 100% मला 100% माहित you आहे will support me, तुम्ही मला आधार देणार. not only because you are a visionary तू person, द्रष्टा माणूस आहे म्हणून नाही, but फक्त- because I am also a visionary पण person. मी द्रष्टा आहे, तूही द्रष्टा आहे म्हणून. As much as I can, as long as I live, I'll build this church. जेवढं मला जमेल, जोपर्यंत मी जिवंत आहे, मी या चर्चसाठी करणार, बांधणार. But after me, माझ्यानंतर you are a visionary तू person. द्रष्टा आहेस. You will see that this church stands. तू बघशील, तू जबाबदारी घेशील, देव तुला घ्यायला लावेल की हे चर्च उभं राहील असं बघ. Because that fire in you will not die out. कारण ती आग तुझ्यातली नाही मरणार. It is heavenly ती fire. स्वर्गीय आग आहे. इकडच्या पाण्याने ते विजत नाही.
मग रात्री झोप येत नाही. See, त्याग. praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.